सूत्र 277. तत्वविज्ञान संदंशमादाय हृदयोदरात् नानाविधा परामर्श शल्योद्धारः कृतो मया. आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे संतुष्ट होऊन राजा जनक आपली अनुभूती व्यक्त करताना म्हणतो, हे मुनिश्रेष्ठ, आपल्या उपदेशाचा स्वीकार करून मी माझ्या हृदयातील आणि पोटातील अनेक विचाररूपी बाण बाहेर काढून टाकले आहेत. नाथ सांगतात, सामान्य माणसाचे विचार हेच त्याचे विकार आणि अहंकार यांचं मूळ कारण आणि मूळ स्थान असतं. मृत्यूनंतर शरीर सुटतं, परंतु विचार विकार पुढील जन्मातही माणसाच्या सोबतच असतात. म्हणूनच ते शुद्ध असणं महत्त्वाचं असतं. माणसाच्या शरीराच्या मृत्यूसमयी असणाऱ्या इच्छा, वासना, विचार त्याच्या पुनर्जन्माचं कारण ठरतात. मात्र ज्याला आत्मज्ञान, आत्मबोध झालेला असतो त्याच्या शरीराचा महामृत्यू होतो. कारण त्यात विकार, विचार, वासना, अहंकार यांचाही मृत्यू होतो आणि माणूस केवळ आत्मरूपाशी संयोग पावतो. विचारांमुळेच माणूस विकार, अहंकारासह नानाविध द्वंद्वांच्या चक्रव्यूहात अडकतो. त्यातून तो सही सलामत बाहेर पडू शकत नाही. हे विकार, विचारांचे बाण त्याला घायाळ करतात, त्याचा शक्तिपात करतात. तो हतबल होऊन त्याच स्थितीत शरीर तर सोडतो, पण विचार, विकार त्याची पाठ सोडत नाहीत. म्हणूनच त्यांचा समूळ नायनाट करणं, त्यांचा निर्वंश करणं गरजेचं असतं. आत्मज्ञानाला प्राप्त झालेला माणूस मात्र ह्या चक्रव्यूहातून सहज बाहेर पडतो. विचार, विकार यांचा समूळ नायनाट झाल्यानं तो शुद्ध आत्मरूपाशी एकरूप होऊन जातो. राजा जनक आपल्या ह्याच स्थितीच्या अनुभूतीचं वर्णन करत आहे. हे परमज्ञानी गुरुवर, आपण केलेला उपदेश मी पूर्णपणे आत्मसात केला आहे. मी माझ्या मनातील आणि बुद्धीतील ऋतून बसलेल्या विचारांचे बाण बाहेर काढून टाकले आहेत. आता ते माझ्या मनबुद्धीला विदीर्ण करू शकत नाहीत, कारण आत्मज्ञानाचं संरक्षक कवच मला लाभलं आहे. विचार विकारांचं वादळ त्या संरक्षक भिंतीपर्यंत येतं, पण तिथूनच ते परत फेकलं जातं. विचार आणि विकार शून्यता हीच आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे. आपण केवळ शरीर नसून केवळ आत्मतत्व आहोत ही जाणीव आणि हे ज्ञान झालं की विकार, विचार आणि अहंकार हे त्रिकूट पूर्णपणे विरून जातं. विकार, विचार, अहंकार रहित अवस्था ही केवल स्थितीच आत्मज्ञानाला प्राप्त करून देऊ शकते. तीच मूळ केवल आत्मरूपात विलीन होण्याची किमया घडवू शकते. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींच्या दिव्य उपदेशानं जनक राजाच्या जीवनात हीच किमया घडली आहे. गुरु उपदेश निशंकपणे आत्मसात केल्यानं तो आत्मबोधाच्या सर्वोच्च केवल स्थितीला प्राप्त झाला आहे. निर्विचार, निर्विकार, निरहंकारी होण्याबरोबरच निशंक होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, राजा जनकानं हे सर्व साधलं आहे.